एखाद्याला जरी असं वाटलं ना की हे सगळं सोडून जावं, तरी त्याला काही क्षणापुरतं वाटतं, ते परत तो पूर्वपदावर येतो. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानवत असलेलं ते वैराग्य आहे, थोडा काळ वाटतं, परत तो पूर्वपदावर येतो. मी सांगत असतो, परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांनी, मी 2019 साली जेव्हा चातुर्मासाला होतो तेव्हा संध्याकाळच्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनात त्यांनी एक कथा सांगितली होती त्यांच्या परंपरेची. म्हणजे वैकुंठवासी भानुदास महाराज देगलूरकर जेव्हा ज्ञानेश्वरीची प्रवचनं सांगायचे त्यावेळेची असलेली ती कथा. ते म्हणायला लागले की असं झालं एकदा की चातुर्मासामध्ये बरीचशी माणसं येतात, ज्ञानेश्वरी गाथेच्या प्रवचनाला बसतात, गाथेचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं की पुन्हा निघून जातात. त्यावेळेला असं झालं की महाराजांच्या समोर एक माणूस आला, प्रवचनाला बसला. अगदी नवीन माणूस होता, ओळखीचा नव्हता. नवीन माणूस होता, प्रवचनाला बसला. संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही प्रवचनाची वेळ. 7:30 वाजता प्रवचन आटोपलं, पुंडलिक वरदा झालं, सगळी माणसं उठली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपापल्या निवासस्थानी निघून गेली. पण हा जो माणूस आहे तो अजिबात उठला नाही, तो तिथंच बसला राहिला. 7:30चे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तरी हा माणूस काही उठायला तयार नाही. भानुदास महाराज विचार करतात, नेमका काय झाला असावा, हा का उठत नाही. त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं, का रे बाबा काय झालं, पंढरपुराला आलात? तो म्हटलं हो महाराज, पंढरपूरला आलो. तो म्हटलं मग चातुर्मासा करता आलात? तो म्हटलं नाही महाराज, चातुर्मासाला वगैरे नाही आलो. तो म्हटलं मग चातुर्मासाला नाही तर कशाला आलात? त्यानं सांगितलं काही नाही, चातुर्मासाला नाही, कायमचा पंढरपूरला आलोय म्हटले. कायमचा, मी आता कधीच घरी जायचं नाही असं ठरवून आलोय. आता घरच्यांचं परत तोंड पण कधी बघणार नाही. आता जे काही आहे ते फक्त पंढरपूर आणि पंढरपूरच. पंढरपुरात राहायचं, तुमच्यासारख्या महाराज लोकांची सेवा करायची, प्रवचनं ऐकायची, कीर्तन ऐकायचं, बाकी काही करायचं नाही, हे मी पक्क ठरवून आलोय. परत कधीच मी आता घरी जाणार नाही. महाराज म्हटले ठीक आहे, पण काय झालं तरी काय बाबा, हे असला निश्चय तू करायला लागलास, काय झालं? त्यानं सांगितलं काय सांगू महाराज, अहो घरची भरपूर श्रीमंती आहे, माझी 2 मुलं आहेत, चांगली मोठी व्यावसायिक आहेत, ते त्यांच्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात, ते त्यांच्या पैसा कमावण्यामध्ये व्यस्त असतात. आपल्याकडे लक्ष द्यायला फार असा काही कोणाला वेळ नाही. बरं आपल्याला दुसरं काही काम धंदा नाही, नुसतंच घरी बसून तरी काय करणार. मग मी विचार केला, नुसतंच घरी बसून काय करायचं, ते त्याच्यापेक्षा पंढरपूरला आलेलं बरं, म्हणून कायमचं पंढरपूरला आलोय. आता आपल्याकडे कोणी लक्ष देवं आता येतं, रात्रीच फक्त झोपायचं, सकाळी उठून चंद्रभागेत स्नान केलं की झालं, लगेच पाठ सुरू होतात सगळीकडं, त्याच्यामुळे काही झोपण्याची चिंता नाही. महाराज म्हटले ठीक, मग खाण्यापिण्याची काही व्यवस्था केली? तो म्हटला त्याची पण काही व्यवस्था करायची गरज नाही, चातुर्मासामध्ये भरपूर लोक अन्नदान करतात, भरपूर लोक खायला देत असतात, फक्त एवढंच की वेळेवर गेलं तर मिळतं. आता हे जे चातुर्मास करत असतील त्यांना माहिती असेल, वेळेवर गेलं तरच मधुकरी मिळते, नाहीतर मग सरळ संध्याकाळी पुन्हा जावं लागतं. म्हटलं वेळेवर गेलं की मिळतं, त्याच्यामुळे त्याची पण काही चिंता नाही. म्हटलं मग अंगावर काही पांघरुण वगैरे? म्हटलं नाही, त्याची पण काही व्यवस्था झालेली नाही. महाराज म्हटले एक काम कर, ते सगळं सोड, आपलं मठ मोठं आहे, तू आपल्याच मठात राहा, काही चिंता करू नको, तुझी खाण्याची पिण्याची झोपण्याची राहण्याची सगळी व्यवस्था मी तुला करून देतो, या मठात तू राहिला तरी चालेल. तो म्हटलं ठीक आहे, पण महाराज म्हटले मी सांगेन त्याप्रमाणे राहावं लागेल. म्हटलं तुम्ही सांगाल तसं राहतो, काय दुसरे कुठं राहायचं, तर इथं राहतो, काय करायचं आहे? महाराज म्हटले काहीच नाही, बघ सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, देवाची पूजा करायची, देवपूजा झाली की ज्ञानेश्वरी वाचायची, सकाळची न्याहारी करायची, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, दुपारचं जेवण झालं पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, संध्याकाळचा चहा झाला पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरीचं प्रवचन संध्याकाळचं झालं की संध्याकाळचं जेवायचं, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, पूजा करायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची, पुन्हा सकाळचा चहा झाला की ज्ञानेश्वरी वाचायची, दुपारचं जेवण झालं की तुम्ही तेवढं बोला, बाकीचं मी बोलतो, ज्ञानेश्वरी वाचायची, मग संध्याकाळचा चहा झाला की पुन्हा हरिपाठ झाला की पुन्हा परत संध्याकाळचं जेवण झालं की पुन्हा सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची, पुन्हा न्याहारी केली की पुन्हा. आता एवढा वेळा म्हटले ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणजे तुम्ही वाचाल असं मला वाटतं. आता तुम्हीच म्हटलात नाही सगळं झालं की वाचायची, म्हणून वाचायची वाचायची. महाराज म्हटले बाकी काहीच काम करायचं नाही, एवढं फक्त करायचं, फक्त ज्ञानेश्वरी वाचायची, बाकी काही करायचं नाही. चालेल म्हटले, वाचतो, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो राहायला लागला. दिनचर्या त्याची सुरू झाली. एक 25-30 दिवस त्याचे कसे तरी उलटले. रोज संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराजांची ती ज्ञानेश्वरी ऐकण्याकरिता भानुदास महाराजांच्या समोर येऊन बसायचा. ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं की परत उठून आपल्या जागेवर जायचं, ज्ञानेश्वरी वाचायचा. हा त्याचा नित्यक्रम ठरलेला.
पण आत्ता महिनाभराच्या नंतर एक दिवस असा उजाडला की अगदी पहिल्या दिवशी जसा बसून राहिला की नाही तसा आज तो प्रवचन झाल्यानंतर बसूनच राहिला, उठलाच नाही. 7:30 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, उठलाच नाही. महाराज विचार करायला लागले आता काय झालं बरं. परत महाराज आले त्याला विचारलं, का रे बाबा सगळं काही ठीक आहे? तो म्हटलं हो सगळं ठीक आहे. झोप लागते? हो झोप लागते. जेवायला मिळतं? ते पण मिळतं. चहा मिळतो? चहाही मिळतो. पांघरुणाची व्यवस्था ती पण झालेली आहे. आंघोळीला गरम पाणी ते पण मिळतं. ज्ञानेश्वरी वाचण्यात अडचण अजिबात नाही. अर्थाची काही अडचण अजिबात नाही. अरे काहीच जर अडचण नाही तर मग इथं का बसलास? 4 तास झाले कशा करता बसलास? तो म्हणायला लागला महाराज सगळं काही ठीक आहे पण मागचे 4-5 दिवस झाले असं वाटायला लागलं एकदा घरी जाऊन यावं म्हणे. माझा दृष्टांत संपला. म्हटलं मला काही नको फक्त एकदा. महाराज म्हटलं अरे मला तर म्हणत होता कायम चालू परत कधी जाणार नाही. नाही म्हणे तसं म्हटलं होतं पण काय करणार शेवटी पोरं माझीच आहेत की नाही, चूक तर होणारच की नाही, एकदा फक्त घरी जाऊन येतो. महाराजांनी सांगितलं मला पक्क माहिती होतं जो कायमचा जातो असं सांगून जातो ना तो कधीच कायमचा जात नाही म्हणे, तो परत येत असतो. माझा दृष्टांत संपला. मला म्हणायचं आहे कितीही जरी झालं तरी आपण यातून बाहेर पडण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. कारण आपण जो संघ वाढवून ठेवलेला आहे हा जो प्रपंचाचा बाह्य संघ आहे तो आपल्याला इथं अडकवून ठेवत असतो. विठ्ठल विठ्ठल.